तेव्हा क्रूर राजा हिरण्यकशिपू खूपच पिसाळला। राजा हिरण्यकशिपूने हुकूम सोडला, याला माजलेल्या हत्तीच्या पायाखाली बांधा आणि होऊ द्या ह्याचा चेंदामेंदा। सैनिकाने एक माजलेला हत्ती आणला आणि त्याच्या पायाखाली प्रल्हादाला टाकले, पण प्रल्हादाचा स्पर्श त्या हत्तीला होताच हत्ती शांत झाला आणि प्रल्हादाबरोबर तो खेळू लागला। अखेर राक्षसांच्या राजा हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिची मदत घेतली। होलिकाला वरदान होतं की तिला आग जाळू शकत नाही। ती प्रल्हादाला घेऊन अग्निकुंडात बसली। प्रल्हाद त्याचा नारायण नारायण जप करतच राहिला। भगवान श्रीहरी विष्णूने प्रल्हादाचं रक्षण केलं। होलिका जळून राख झाली, पण प्रल्हाद सुखरूप बाहेर आला। प्रल्हाद जोरजोरात नारायण नारायणचा जयघोष करत राहिला। शेवटी हिरण्यकशिपूने प्रल्हादाला रागाने विचारले, कुठे आहे तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, माझा नारायण सगळीकडे आहे। तुझा नारायण सगळीकडे आहे तर तो या खांबातही आहे का? हिरण्यकशिपू म्हणाला। प्रल्हाद निर्धाराने म्हणाला, हो हो, तो या खांबात सुद्धा आहे। हिरण्यकशिपूने चवताळून त्या खांबाला लाथ मारली। त्याबरोबर मोठा कडकडाट झाला, खांब दुभंगला आणि त्यातून भगवान नरसिंहाचे अक्राळ विक्राळ रूप प्रकट झाले। त्याचे तोंड सिंहाचे तर शरीर माणसाचे होते। भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूला धरले आणि मांडीवर घेतले। मग आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याने राक्षसांच्या राजा हिरण्यकशिपूचे पोट फाडले आणि त्याला ठार मारले। श्रीहरी विष्णूंनी भगवान नरसिंह रूपात भक्त प्रल्हादाला दर्शन दिले। भक्त प्रल्हाद धन्य धन्य झाला। अशा प्रकारे भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूचा नाश केला आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण